राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेबांच्या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली, परंतु त्यांचा निकालपत्रामध्ये काय नेमकं आहे याची पूर्ण माहिती मला नाही। कारण मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्याबद्दल निकाल दिलेला आहे, तर त्याच्यापेक्षा ते उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात। त्याच्यामुळे एवढी काही त्यांच्या याच्याबद्दल करण्यापेक्षा निश्चित पक्षश्रेष्ठी त्याच्यावर विचार करायचा। काही महायुतीतले राजकीय पुढारी नांदेड जिल्ह्यातले माणिक कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद नांदेडला मिळेल अशी चर्चा करत आहे। बा त्यांचा राजीनामा घ्यायसारखी परिस्थिती आहे का, ती केस काय आहे या संदर्भात माहिती नसताना बोलणं चुकीचं आहे। पक्षश्रेष्ठी त्याच्या संदर्भात अतिशय सक्षम आहे आणि दादा असतील, अन्य आमचे नेते असतील त्याच्या संदर्भात विचार करतील आणि त्या जर असं काही घडलं तर कोणाला द्यायचं हा पण निर्णय त्यांचा असल्यामुळं फार काही वेगळा त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर मत मांडणं योग्य होईल असं मला वाटतं। अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा जाणीवपूर्वक घेत नाहीत, उद्या 25 तारखेला मसाजोगी लोक आंदोलन करणार आहेत, काय सांगा राजीनामा का घेत नाही? पहा, आदरणीय दादांनी आपली भूमिका अतिशय स्पष्ट केली। दादा असं म्हणाले की माझ्यावर अशा पद्धतीचा आरोप झाला तेव्हा मी स्वतःहून राजीनामा दिला। त्याच्यामुळं दादांना हा सगळा विषय माहिती आहे। दादांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व परत स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळं दादा पूर्ण अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय घेतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज पक्ष प्रवेश सोहळा झाला, असंख्य भाजपचे पदाधिकारी सुद्धा पक्षामध्ये। अब मी मागेही सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणखी आम्ही प्रवेश दिलेला नाही। आज जे पदाधिकारी आले ते इतर पक्षाचे होते, काही नव्यानं राजकारणामध्ये आलेले होते। या सगळ्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला। खरं तर आज प्रवेशाचा मेळावाच नव्हता। शिवराज पाटील घोटाळकर त्यांच्या सर्व सहकार्यांनी सभासद नोंदणीचा कार्यक्रम ठेवला, पण त्याला स्वरूप मेळाव्याचं आलं। याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन जिल्ह्यातल्या लोकांचा काय हे मी सांगण्याची आवश्यकता नाही। आणखी भाजपला मी हात लावलेला नाही। दादाचं कन्फर्मेशन 28 तारखेला आहे। दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या प्रवेशाला येणार आहे आणि प्रवेश होणार। साहेब, जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचा आपला जिल्हा हे होईल, अध्यक्ष होईल असा दावा केला जातो, काय सांगाल? बा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसला पाहिजे, ती भावना माझी देखील आहे आणि आपली भावना इच्छा असणं त्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे। शेवटी मतदार कोणाचे किती मेंबर देतात, सदस्य संख्या काय राहील आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊनच अध्यक्ष होतो। परंतु माझंही मत आहे की जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यात 1 नंबरचा पक्ष बनवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर 1चाच पक्ष राहील, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। त्यामुळं पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद ताकदीनिशी लढू, ताकदीनिशी कार्यकर्त्याला बळ देऊ एवढं या ठिकाणी निश्चित मानतो। मुख्यमंत्री होतील हे आपण वक्तव्य केलं आहे, काय समीकरण? मी असं नाही बोललो अजित दादा मुख्यमंत्री होतील असं म्हणालो नाही। जर घडलंच तर अनेक लोक तत्वज्ञान सांगणारे इकडे येतील असं म्हणालो। नेमकं कोणावरती निशाणा? आम्हाला तसं काही कोणाच्या नावाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही। अनेक लोक आहेत, त्याच्यामुळे एखाद्याचं नाव घेतलं तर बाकीचे दुखावतील, त्यामुळे नाव घ्यायची काय आवश्यकता नाही। जिल्हाध्यक्षांना बोलताना म्हणालात एका माणसाचं नाव सांगतो फक्त त्याला पक्षात घेऊ नका। अरे तो बोलण्याचा भाग आहे। आता मी त्यांना प्रमोशन देतो म्हणाले, याचा अर्थ माझ्या हातामध्ये आहे का? शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवते त्यांना कुठं ठेवायचं, मला कुठं ठेवायचं, काही गोष्टी बोलाव्या लागतात।